3:30 मुहूर्तांमध्ये मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण खूप जास्त शुभ असतो आणि त्या दिवशी प्रत्येकाचं काहीतरी प्लॅनिंग असतं, काहीतरी खरेदी करूया कारण ती शुभ मानली जाते. पण मी मात्र नेमकी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि आयुष्यातील डिलिव्हरी व्यतिरिक्तचं पहिलं सलाईन मी लावत होती आणि तेही अगदी क्षुल्लक कारणासाठी. जेव्हा मला आराम वाटायला लागला ना तेव्हा मला ते कारण अगदी क्षुल्लक वाटलं, पण जेव्हा पेन होत होतं ना मला बिलकुलही सहन होत नव्हतं कारण अचानकच माझा हात पेन करायला लागला होता आणि त्याची जराही मुवमेंट होत नव्हती. अक्षरशः दुसऱ्या हाताने उचलून तो हात मला साईडला ठेवावा लागत होता, इतक्या लेवलला ते दुखत होतं. एक दिवस तर मी तसंच सहन केलं, पण दुसऱ्या दिवशी मला बिलकुलही सहन झालं नाही. त्यामुळे सकाळी 7:30 वाजताच मी डॉक्टरांकडे गेली अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि त्यांनी मला सलाईन, एक्सरे हे सगळं प्रकार त्या दिवशी झालेला होता. त्यामुळे सणाच्या दिवशी जे काही ठरवलं होतं असं करूयात तसं करूयात त्यातलं मला काहीही करता आलं नाही आणि अक्षरशः देवाला नैवेद्यही ठेवता आलं नाही. बाकी गोष्टी तर लांबच राहिल्या, खरेदी वगैरे. 2 दिवस तर माझी सेम कंडिशन होती, मला काही मुवमेंट करता येत नव्हतं. त्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागलं आणि जेव्हा काही बरं वाटायला लागलं नंतर अचानक आपल्याला एनर्जी ती बायकांना ती एकदम पीक लेवलची असते. एक्सरे केले होते तेही अगदी नॉर्मल होते. मे बी थोडीशी स्वेलिंग वगैरे आली असेल त्यामुळे माझ्या हाताची मुवमेंट होत नव्हती, पण बरं वाटल्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं घर वगैरे साफ करून घेऊया. 2 ते 3 दिवसामध्ये भरपूर पसारा झाला होता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या शिवांची मला नेहमीप्रमाणे मदत होत असते. अशा प्रसंगांमुळे ना नेहमी जाणीव होत असते. आपण खूप जास्त गोष्टी प्री प्लॅन करून ठेवतो आणि ऐन टाइमाला त्या गोष्टी विस्कटतात आणि आपण ज्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्या वेळेला होत नाही आणि त्याचा आपल्याला रिग्रेट वाटत राहतो. अक्षय तृतीयाच्या दिवशी माझ्यासोबत असंच झालं. मी खूप जास्त गोष्टी प्लॅनिंग करून ठेवल्या होत्या, पण त्यातलं मला काहीही करता आलं नाही. पण म्हटलं असो आता बरं वाटल्यानंतर छान असं घर वगैरे आवरून घेतलं आणि म्हटलं आज देवाला नैवेद्य ठेवूया. मग त्या दिवशी छान असं आमरस आणि चपातीचा बेत करून देवाला नैवेद्य ठेवून जेवण केलं. असा होता दिवस.